छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून निर्णय घेणं जे आहे हे पण प्रज्ञाप्राप्त कॅटेगरीमध्ये. मग त्यात काही शारीरिक प्रज्ञाप्राप्त होतात, काही मानसिक प्रज्ञाप्राप्त होतात. त्याचे उत्तर जे आहे ते नवीन आजार तयार करण्यासाठी एक हेतू बनवणं हेच आहे. तो हेतू म्हणजे प्रज्ञाप्राप्त. ठीक आहे. आगंतुक रोग प्रतिषेध, प्रज्ञापराधों का परित्याग, इंद्रियों के संमित रखना, स्मरण शक्ति ठीक रखना, देश काल तथा आत्मा का सदा ध्यान रखना और अच्छे लोगों द्वारा निर्दिष्ट सदाचार का पालन करना, ये सब आगंतुक रोगों को न उत्पन्न होने देने के मार्ग है. बस त्याचे आगंतुक रोग प्रतिषेध, प्रज्ञापराधों का परित्याग, इंद्रियों को संयमित रखना, स्मरण शक्ति ठीक रखना, देश काल तथा आत्मा का सदा ध्यान रखना और अच्छे लोगों द्वारा निर्दिष्ट सदाचार का पालन करना, ये सब आगंतुक रोगों का को न उत्पन्न होने देने के मार्ग है. किती स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करावं लागेल. पण हे असूनही इंद्रियावर संयम होते का? चॉकलेट दिसलं तर खाऊ वाटते की नाही? स्मरणशक्ती का डिस्टर्ब होते? आपलं लक्ष विचलित गोष्टीकडे जास्त असते म्हणून स्मरणशक्ती डिस्टर्ब होते. आपल्याला एखादी गोष्ट आठवत कधी नाही, आपलं त्या गोष्टीसोबतचं असलेली कनेक्टिव्हिटी आपण डिस्टर्ब करतो आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये कनेक्ट होतो. मग ते एखादा विचार असो, एखादा झालेला वाद असो, मोबाईलसारख्या इन्स्ट्रुमेंट असो किंवा आणखी कुठल्याही अशा गोष्टी ज्याच्यात आपल्याला अडकायला नाही पाहिजे त्याचसोबत आपण कनेक्ट राहतो आणि म्हणून इथल्या गोष्टीसोबत आपण कनेक्ट नाही होऊ शकत. आत्ता जसं तू इथं बसून आहे, पण तू इथं बसून असतानाच 15 ते 20 विचार तुझ्या डोक्यात येऊन गेले. बँगलोरला काय झालं होतं, येताना कुठे अडचण आली होती, त्याच्यानंतर घरी आत्ता कोणी माझी वाट पाहत आहे का, किंवा काही एखादी घटना अशी घडलेली असेल ती तुला आठवून गेली असेल या 15 मिनिटात. म्हणजे तू कनेक्ट किती वेळेस आहेस इथे? अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण आणखी किती वेळ चालणार आहे लेक्चर, असेपासून तुझ्या डोक्यात 10 विचार येऊन गेलेले. तर ते सगळे डिस्कनेक्टिव्हिटी जी आहे ती स्मरणशक्तीला ताण देणारी आहे. आणि स्मरणशक्ती फक्त तेवढंच लक्षात ठेवू शकते जितक्या वेळ तुम्ही त्याच्यासोबत कनेक्ट आहे. छोटे छोटे प्रसंग मी पाहतो, त्या प्रसंगामध्ये माणूस तिथं कनेक्टच नसतो. म्हणजे माझ्याच बाबतीत मी बरेचदा विचार करतो, मी बरेचदा त्या घटनेसोबत तिथं कनेक्ट नसतो. तुझ्यासोबत हे वाचत आहे, अभ्यास करत आहे, मी इथं 100% कनेक्ट आहे. 100% कनेक्ट असलेल्या वेळेस आपण मागच्या सगळ्या गोष्टी आठवू शकतो या घटनेशी संबंधित. पण जर 100% तुम्ही कनेक्ट नाही आहे तर तुम्ही कुठेतरी दुसरीकडे कनेक्ट आहे आणि ती कनेक्टिव्हिटी तुम्ही डिस्टर्ब करून इथे लक्ष देऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रज्ञाप्राप्ताच्या त्या एका मोहमायेच्या एका घटनेमुळे तुम्हाला ती गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते आणि ती गोष्ट आठवून पाहून किंवा त्यात वेगळं काही वाटत नाही म्हणून आपलं त्याच्यातलं लक्ष विचलित होतं. आता हे तुला आत्ताचंच उदाहरण आहे. तुला आत्ता 15 मिनिटात आत्ता आलेल्या डोक्यातल्या विचाराचं जर तू लिस्ट केली तर तुला कमीत कमी 7 ते 8 विचार येऊन गेले मगापासून आल्यापासून, है ना? म्हणजे माणूस एका क्षणात कितीतरी विचार करतो. आत्ता मी इथं बसल्या बसल्या तुला बोलत असताना विचार केला की आपण हे व्हिडिओ टाकत आहे, है ना, हे किती व्यवस्थित होईल याचा विचार माझ्या डोक्यात तुझं सांगताना आला. तू वाचत असताना माझ्या डोक्यात दुसरे तिसरे विचार चालू असतात. तर ही जी कनेक्टिव्हिटी डिस्टर्ब होते ती आपल्या डोक्यात सतत चालत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाशी संबंधित आपण कनेक्ट होऊन जातो. ते कधीच थांबणार नाही. ती जी आतमधला जो आवाज आहे ना तो सतत तुमच्यासोबत कनेक्ट आहे. तो सतत तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन सांगत आहे लाईफमधले. मागच्या अनुभवावरून तुम्ही आत्ताच्या अनुभवासोबतचं नेहमी निर्णय घेता. आता मागं झालेली एखादी घटना माझ्यासोबत असंच कधी झालं होतं याचा विचार करून तू आत्ताचा निर्णय घेता, है ना. पुढं भविष्यात आपण प्रत्येकजण काय विचार करतो, पुढे याचा भविष्यात काय फायदा होईल का, म्हणजे सुखासाठीच, की बाबा आपल्याला काही याच्यातून आउटपुट निघेल का, तरच मी हे करतो. आता इतके लोक आयुर्वेद शिकायला आले पण तूच टिकून आहे कारण तुला असं वाटत आहे की याच्यातून पुढे भविष्यात काहीतरी आउटपुट निघेल. बाकीच्यांना वाटलं नाही. बाकीच्यांना असं वाटलं की यार आपण त्या ॲलोपॅथी केलेलं बेस्ट आहे. ते डिस्कनेक्ट झाले. त्यांच्या आतमधल्या आवाजाने त्याला निगेटिव्ह सेन्स दिला आणि तो तिकडे डायव्हर्ट झाले. असंच पेशंटच्या बाबतीत होते, असंच सगळ्याच्याच बाबतीत असं घडत जाते.
त्या आतमधला आवाज त्यांना काय निर्णय देतो याच्यावर ते निर्णय क्षमता त्यांची ठरते. मग इथं सरळ सरळ नाही, स्मरणशक्ती ठीक ठेवणं खूप गरजेचं आहे. देश काल आत्मा ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करून देश कुठं राहता, काळ कोणता चालू आहे आणि तुमचा आत्मिक आवाज. पहा इथं आत्म्याला का महत्व दिलेलं माहिती आहे का? म्हणजे मला नेहमी एक प्रश्न पडते की तुम्ही एखादं काम करत असताना ते कोणतंही असो, हातात इथलं मोबाईल इथं उचलणे असो, तुमचं मन तुम्हाला सतत किंवा आत्मा तुम्हाला संकेत देत असतं की हे योग्य आहे की नाही. मग तो आत्म्याचा आवाज जर योग्य अयोग्यच्या कन्फ्युजन मध्ये असेल तरी तुमचे कामं व्यवस्थित होत नाहीत. असे कितीतरी कामं असतील तुला ते वाटतं की हे करू नये आपण, पण ते केल्या जाते, आहे की नाही? आहे, बरेच असते. आता मैत्रिणीसोबत असताना आपण वेगळंच वागतो, घरी असताना वेगळं वागतो, इथं असताना वेगळं वागतो, एकट्यात असताना वेगळंच वागतो, है ना. आपल्या स्वतःवर आपलं नियंत्रण वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांसोबत राहत असताना वेगवेगळं राहते. मग ते जे आहे ते आपण ठरवत असतो, है ना. पेशंट आहे इतकं हे वाचू आपण, थांबून निघू 5-10 मिनिट पुढचं वाच. रोगोत्पत्ति के पूर्व ही हिताचरण। बुद्धिमान व्यक्ति को चाहिए कि वह रोग उत्पन्न होने के पहले ही इस प्रकार का आचरण बनाए रखे जिससे उसका कल्याण हो रहे और वह रोग से ग्रस्त न हो. तर बुद्धिमान व्यक्ति को चाहिए कि आचरण पुढं उत्पन्न रोगों के शमन तथा रोगोत्पत्ति के साधन आप्तजनों द्वारा किए गए उपदेश का अच्छी तरह से ज्ञान होना और उस ज्ञान का संबोधपूर्वक आचरण करना, ये दोनों प्रकार के कारण इतने प्रखर है कि इनका पालन मनुष्यों को रोगग्रस्त होने से बचाता है और उत्पन्न हुए रोगों को शांत करता है. आता आप्त म्हणजे यथार्थ वक्ता. आता तुझ्या बाबतीत मी आप्त आहे, मी जे तुला सांगत आहे, किंवा माझ्या बाबतीत माझे गुरु आप्त आहेत, हे ना. तर त्यांच्याकडून मिळालेलं जे परफेक्ट नॉलेज आहे, ठीक आहे, त्याला कुठंतरी अनुसरून आपण जर काम करायला लागलो तरच आपल्याला त्यात यश मिळू शकते. आणि रोग होऊ नये म्हणून जे निर्देश हे आप्त लोक आपल्याला करतील त्याच्यानुसार जर आपण त्याचा फॉलोअप घेतला तर आजार होणार नाही, हे इथं सांगितलेलं. अयोग्य संग सहचर्य का निषेध. ऐसे नीच नराधम जनों का संग कभी नहीं करना चाहिए, जो सदा पाप का आचरण करते हैं, झूठ और अहितकर वचन बोलते हैं, जिनके मन में पाप ही पाप भरा हो, जो चुगलखोर करते हैं, जो सदा लड़ाई झगड़ा पसंद करते हैं, दूसरों की विपन्नता, गरीबी या मजबूरी की हंसी उड़ाते हो, लोभी हो, दूसरों की उन्नति देखकर उनसे द्वेष करते हो, धूर्त हो, दूसरों की निंदा में आनंद और रुचि लेने वाला हो, चंचल चिंतक हो, जो शत्रु के पक्ष के हो, जो क्रूर हो और अपने धर्म को छोड़ चुके हो. पुढे सत्संग साहचर्य योग्य पुरुष. ऐसे उत्तम पुरुषों का सदा सत्संग करना चाहिए जो विद्या में, बुद्धि में, आयु में, शील में, धैर्य में, स्मृति और चित्तवृत्तियों को एकाग्र करने में सिद्ध, सफल तथा ज्ञान आदि संपन्नता के कारण वृद्धि हो, जो स्वयं वृद्धि की सेवा करने वाले हो, स्वभाव जानने में कुशल हो, शारीरिक या मानसिक पीड़ाओं से त्रस्त न हो, जो सभी प्राणियों के हित चिंतक और कल्याणकारी वचन बोलने वाले हो, जिनका आचार व्यवहार प्रशंसित हो, जो अच्छे मार्ग का उपदेश करने वाले हो और जिनकी बातों का श्रवण करना एवं जिनका दर्शन करना पुण्यमय कल्याणकारी हो. त्याच्यामध्ये सत्संगाशी संबंधित लोकांचं वर्णन केलेलं आहे. पुढे वाच. हित सेवन से ही सुख. हित सेवन से ही सुख. जो बुद्धिमान मनुष्य
इस लोक में रहकर और जन्मांतर में भी सुख चाहता है, उसे उत्तम आहार, उत्तम आचार और उत्तम परिश्रम करने में उत्तम प्रयत्नशील होना चाहिए। दधी सेवन। दधि सेवन विधि और निषेध। पहले कहा गया है कि आहार आदि